सर, तुम्ही आज शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, नेमकी काय मागणी केली आहे, काय नको होते? नाही, एक परिपत्रक माझ्या माहितीसाठी कोणीतरी हातात दिलं, जिथे 10वी आणि 12वी माध्यमिक शाळेत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना परीक्षेच्या वेळी बुरखा परिधान करून परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे, असे एक परिपत्रक हातात माझं आलं. कदाचित ते गेल्या वर्षीचे असेल, म्हणून या मी संबंधित मंत्र्यांना आता पत्र लिहिलेलं आहे, जिथे त्यांना स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीचं कुठलंही लांगून चालनचा प्रकार आपलं हिंदुत्ववादी सरकार असताना होऊ नये. प्रत्येकाने या देशामध्ये राहत असताना जो अन्य धर्मीयांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे, त्यांनीही पाळला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारणा संबंधित डिपार्टमेंटकडे केलेली आहे. आता बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत, विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारणं आहेत. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो, किंबहुना ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा, किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी, जेणेकरून अगर परत घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा, अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे. शेवटी राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलंही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही, ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी लिहिलेलं आहे. जर असे जीआर अधिकाऱ्यांनी काढले असतील तर काही कारवाईची मागणी? हा जीआर तसं 2024चा आहे, गेल्या वर्षीचा आहे, पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली की आतापर्यंत हा जीआर तुम्ही लागू केलेला आहे का, असा अगर कुठला नियम अगर लागू असेल तर तो रद्द करा, कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही. म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिलं लिहिलेलं आहे. एकदा पत्रासंबंधित मला माहिती आली तर त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार. सर, 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये बऱ्याचदा कॉपीचे प्रकार आढळतात, यामुळे कमी होतील हे प्रकार? नक्की, कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मोठं मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत, पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे. टेक्निकली ज्या काही असतात त्याच्यावरून कॉपी होण्याचा प्रकार तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला, हो, कारण की कसं होते नेमकं, बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देतात ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना. आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे, मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का, आम्ही विविध आमच्या धर्माचा प्रचार प्रसार नाही करू शकत का. तर म्हणून अशा पद्धतीचं पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला ह्याबद्दल लक्ष घालण्यासाठी मी सांगितलेलं आहे. हो, कारण का काय होतं, जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतं तर मग ये हमारे धर्म के खिलाफ है, ये इस्लाम के खिलाफ है असं बोलण्याची भाषा सुरू होते. पण मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील, कॉलेजमध्ये आणत नसतील, तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये, हा सरळ स्पष्ट मुद्दा आहे. कारण का तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटके लागतात, यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मस्थळांपर्यंत ठेवा, तो दुसऱ्यांवर लादण्याचा प्रकार करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत यायला लागलेलं आहे की मंत्र्यांनी अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे पोलरायझेशन करायचं आहे किंवा अल्पसंख्याकांच्या मनात. अहो, लक्षात घ्या, लांगुल चालन
म्हणजे एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालून होऊ नये ही आमची सरकारचीच भूमिका आहे. मी काय वेगळं बोलत नाहीये. म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे अगर परिपत्रक निघाले असतील किंवा GR निघाले असतील तर सरकार म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून, सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे. आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारचे अगर GR आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा. कारण का एका धर्माच्याच लाड करण्याचं कुठेच काय कुठलीच भूमिका घेता कामा नये अशा मताचे आम्ही सगळेजणच आहोत. आता काही दिवसांपूर्वी भाजपच्या आणि संघाच्या संदर्भात बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे परिकरणाची भूमिका भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असणार आहे असं स्वरूपात आदेश दिलेले, त्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याच्या स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगण्यात आलेलं आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये हिंदुत्व हा अजेंडा हा राजकीय कधीच असू शकत नाही. हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदुत्वाबद्दल बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मतं मिळवण्याचा विषय राहत नाही. म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्ववादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचे कर्तव्यच आहे. म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका ह्याला आम्ही कधीच प्राधान्य देत नाही. सर, आपने शिक्षा मंत्री को पत्र लिखा और ये कहा है कि परीक्षा केंद्र पर जो बुर्खा पहनना जो है नॉट अलाउड किया जाना चाहिए. क्या कहेंगे? देखिए, ऐसा है कि पिछले साल का एक GR मेरे पढ़ने में आया, मालूमात मेरे को किसने तो दी. उसमें ऐसा लिखा था कि जो 10वीं और 12वीं के जो छात्र है उनको बुर्खा पहनने की परमिशन दी जाए एग्जाम लेने के वक्त. मेरा मुद्दा ऐसा है कि इस तरीके का तुष्टीकरण की राजनीति ये हमारी सरकार ने पहले दिन से कहा है कि हम लोग करेंगे नहीं. हमने इतना ही मैंने मेरे पत्र में लिखा है कि इस बारे में जिस तरीके का जो नियम तुम हिंदू विद्यार्थी को लगाते हो, अन्य धर्मी को लगाते हो, वैसे ही नियम मुस्लिम विद्यार्थी छात्रों को भी आप लगाना चाहिए. मतलब हिंदू छात्रों के लिए अलग नियम और मुसलमान छात्रों के लिए अलग नियम, ऐसा महाविद्यालय और ये स्कूल कॉलेजेस में तो नहीं होना चाहिए. तो इस तरीके का पत्र मैंने वहां लिखा है. और उसके साथ ये सिक्योरिटी का भी इशू है. स्कूल में, कॉलेजेस में बुर्खा पहना कौन आ रहा है, वो सच्ची में वो विद्यार्थी है क्या, फिर कॉपी के भी बहुत असंख्य विषय बढ़ सकते हैं. तो इस सारे के मामले में मैंने जो डिपार्टमेंट के जो मंत्री है उनको पत्र लिख के कहा है कि इस तरीके की चीजें अगर आपके डिपार्टमेंट में हो रही होगी तो आप उसको सही कीजिए. सर, आपने कॉपी केस का जिक्र किया. बोर्ड एग्जाम के दौरान बड़े पैमाने पर ऐसा देखा जाता है कि कॉपी के केसेस जो है काफी इलेक्ट्रॉनिक डिवाइस का इस्तेमाल किया जा सकता है और चेकिंग के दौरान लॉ एंड ऑर्डर का स्थिति होती है. कई बार कोई ऑब्जेक्शन लिया तो दूसरे स्टूडेंट्स को वहाँ पर हंगामा होता है, दूसरे स्टूडेंट्स को डिस्टर्ब होता है, टाइम वेस्ट होता है इन सब चीजों में. जरूर, इसलिए बोल रहा हूँ ना, मेरा जो मैंने स्पष्ट क्या कहा है कि स्कूल और कॉलेजेस में अभी हिंदू धर्म में भी हम लोग अलग अलग तरीके से हमारे धर्म का प्रसार करने के लिए हम लोग अलग अलग हमारे कपड़े और वो सारी चीज पहन सकते हैं. हम अगर विद्यार्थी बन के अगर हिंदू समाज के लोग वहां आके अगर परीक्षा दे रहे हैं तो उसी तरीके का दूसरे धर्मों में भी करना चाहिए. उधर अगर अभी इनको कोई पूछने जाएगा कि बाबा बुर्खा में क्या है, मतलब कौन है वो आप बताइए, या तो चेकिंग के नाम पे अगर उनको कुछ पूछेगा तो वापिस वो लोग अलग लॉ एंड ऑर्डर का विषय खड़ा कर देते हैं. ऐसी बहुत सारे घटनाएं हमारे देश में हुई है. कॉपी के बहुत सारे इंसिडेंसेस हुए हैं जहां बुर्खा का सहारा लेके कॉपी के भी अलग अलग इंसिडेंसेस हुए हैं. इसलिए हमको हमारा इतना ही मानना बोलना है, ऐसी किसी भी तुष्टीकरण के चीजें हम लोग हमारे राज्य में करेंगे नहीं. हमको सभी को उस तरीके का अच्छा शिक्षा देनी है, एजुकेशन देना है और उस तरीके से हमको काम करना है. सर, लेकिन आप जब इस तरह की मांग उठाते हैं तो विपक्षी पार्टियां ये कह रही हैं कि बुर्खा और हिजाब पहनना जो है वो एक पर्सनल ओपिनियन है, पर्सनल व्यू है, आप इससे किसी को अलग नहीं कर सकते. तो आप पर्सनल चीजें तो आप अपने घर पे रखिए, स्कूल कॉलेजेस में मत लेके आइए. आपको आपके पर्सनल बुर्खा पहनना है, कुछ रखना है तो आप अपने धर्म जहां जहां आप अपने धर्म के बारे में बात करो वहां पहनिए. जो अन्य छात्र वो स्कूल कॉलेजेस के सारे नियम रूल्स एंड रेगुलेशन फॉलो कर रहे हैं,
फिर आपको कुछ अलग तरीके का कुछ ट्रीटमेंट, वीआईपी ट्रीटमेंट चाहिए क्या? ये कोई पाकिस्तान या अफगानिस्तान नहीं है। नहीं, इस बारे में शिक्षा मंत्री से आपकी बात हुई है? हाँ, मैंने पत्र लिखा है, बात भी होगी। मैं भी उनको इस बार में खुद भी बातचीत करके उनको बोलूंगा ऐसा कोई भी परिपत्रक होगा तो तुरंत आप वापस ले लीजिए और ये विषय को खत्म कर दीजिए। दूसरी सागर हिंदी कंप्लीट होती। दूसरी बात की बांग्लादेशी के खिलाफ लगातार मुहिम जारी है और डीपीडीसी की मीटिंग में भी मुंबई में खासतौर पर रोहिंग्या और बांग्लादेश के खिलाफ मंगल प्रभात लोढ़ा और बाकी आपके जो लोग थे उन्होंने एक सख्त आदेश दिए है कि मिनी बांग्लादेश नहीं होने देंगे, बांग्लादेशियों के खिलाफ मुहिम तेज करिए। तो बराबर ही है, क्योंकि आज बांग्लादेश और रोहिंग्या मुसलमान जो हमारे मुंबई में रह रहे हैं वो हमारे मुंबई के लिए बहुत बड़ा धोखा है। हमारे शहर में ही रह के ये हमारे ही शहर को, मुंबई को काबिज करने की कोशिश ये लोग कर रहे हैं। इनको हमारे मुंबई में इस्लामीकरण करना है। जो ये देश में और राज्यों में रहते हैं उस देश और राज्य को अस्थिर करने का काम ये बांग्लादेश और रोहिंग्या ने अभी तक किया है। ऐसे ही इनके बारे में अनुभव है। इसलिए डीपीडीसी में हो, हमारे लोढ़ा जी हो, किरीट जी हो, जो कोई भी इस बारे में भूमिका ले रहे वो मुंबई के और महाराष्ट्र के हित में ले रहे कि हमको ये गंदगी नहीं चाहिए और इसको हमको हमारे डंपिंग ग्राउंड में नहीं चाहिए। पाकिस्तान और बांग्लादेश नाम का जो डंपिंग ग्राउंड है ना वहां डाल दीजिए, वो सारी गंदगी उधर डाल दीजिए। हमारे देश में हमको एक भी बांग्लादेश और रोहिंग्या एक भी नहीं मानना चाहिए। इधर हर एक को चुनेंगे और इधर से गंदगी को लात मार के बाहर भगा देंगे। सर, सिद्धिविनायक प्रशासन की तरफ से ड्रेस कोड लागू किया गया और ये कहा गया है कि जो भी श्रद्धालु आए वो भारतीय परिधान में आए, लेकिन सुप्रिया सुले ये कहती हैं सिद्धिविनायक मंदिर का ये फैसला मुझे आश्चर्यजनक लगा। ऐसा है ना, ताई को हमेशा हिंदू और हिंदू धर्म के बारे में हमेशा हर चीज चुपती है। कभी भी इस्लाम, ट्रिपल तलाक के बारे में उनको बोलने को बोले तो वो उसकी प्रशंसा ही करेंगी। इसी सुप्रिया ताई से अलग हमको कुछ अपेक्षा नहीं है कि उनको हिंदू एलर्जी है, इसलिए उनसे जो अपेक्षित उत्तर था वही मिला है। मराठीत हे हवंय की सुप्रिया विरोध आहे, ड्रेस कोड आहे त्याला, त्यांच्यावरून एक कुठला ड्रेस हा कुठले संस्कृती परिधान। कधी सुप्रिया ताईंनी मस्जिदमध्ये काय घालावं, काय घालू नये, इस्लाम कसं चुकीच्या पद्धतीने कट्टरपंथी करताय, कसं महिलांवर अत्याचार करतायत, कसं लव जिहाद मध्ये आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब करतायत, असं कधी सुप्रिया ताईंना कधी बोलताना तुम्ही ऐकलंय का? हिंदू द्वेष हा सुप्रिया ताई आणि महाविकास आघाडीवाल्यांचा आवडता विषय आहे। जिथे हिंदूंचा द्वेष होत असेल, हिंदू धर्माची बद्दल काही बदनामी करण्याचा विषय असेल तर ह्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते की तू जास्त बदनामी करतायत की मी करते। म्हणून सुप्रिया ताईकडून हा अपेक्षितच होतं, कारण का हा शेवटी हिंदू समाजाच्या संदर्भात आहे। एक चांगली गोष्ट जे सिद्धिविनायक मंदिरांच्या माध्यमातून जे जाहीर केलं गेलेलं आहे ती चांगलंच आहे, कारण आपण आपल्या मंदिरात जात असताना आपण काय घालावं एवढा विचार करून अगर हिंदू समाज अगर तिथे गेला तर त्याच्यामध्ये काही चूक नाहीये। आणि अशी मागणी अगर सिद्धिविनायक मंदिरांनी केली तर त्यांचं कौतुकच करायला पाहिजे। अन्य सगळ्याच मंदिरांनी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ते उदाहरण असंख्य काही मंदिर करतात पण आहे, पहिलं मंदिर नाहीये, पण अन्य सगळ्याच हिंदू धर्माच्या स्थळांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलीच पाहिजे, जेणेकरून आपल्या हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आपलं प्रेम आणि कट्टरपणा हा वाढलाच पाहिजे, याचं आपण कौतुकच करावं। एकदा मराठी संपून दे। वक्फ बोर्डाच्या संदर्भात काल शिवसेनेचे उद्घाटनाचे खासदार आहेत सावंत यांनी जी भूमिका मांडली ती एमआयएम त्यांची सारखी राहिली। आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्याला कव्हर करताना म्हणतायत की भाजपचं हिंदुत्व हे हिंदुत्व नाही, आम्ही वक्फ विरोध करतोय। एक लक्षात घ्या, आज ओवेसी आणि उद्धव ठाकरेमध्ये काहीच फरक राहिलेला नाही, हे करण अर्जुन झालेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच फरक नाही। म्हणून अरविंद सावंतनी घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेची भूमिका आहे। उद्या जेव्हा मातोश्रीवर वक्फ बोर्डचा जेव्हा बॅनर लागेल ना की हे वक्फ की जमीन है, तभी उद्धव ठाकरेला कळेल वक्फ म्हणजे कुठली मिरची असते। जोपर्यंत स्वतःवर होत नाहीत, कर्जतचं फार्म हाऊस, मातोश्री, वक्फ बोर्डचा बोर्ड लावून टाका ना, मग वक्फला देऊन टाक, एवढं तुझं प्रेम असेल तर।
मग बडबड कर. ज्यांच्या जमिनी हिंदू समाजा ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत ना, त्यांचं दुखणं वेगळं आहे. ते उद्धव ठाकरेसारख्या हिरव्या सापाला कधीच कळणार नाही. सर, वक्फ बोर्ड को लेकर अरविंद सावंत जो उनके सांसद हैं वो सॉफ्ट कॉर्नर लेते हुए दिखाई दे रहे हैं, क्या कहेंगे? देखिए, ऐसा है कि उबाटा नाम का जो ये गठ है, ये महाराष्ट्र की मुस्लिम लीग है. जो मुस्लिम लीग की भूमिका होती है वही उद्धव ठाकरे की पार्टी की भूमिका होती है. इसलिए कल जब इनका मातोश्री जो घर है वो जब भी वक्फ के अंदर वक्फ बोर्ड जाके उसके ऊपर बाहर बोर्ड लगा देगा ना, तभी उद्धव ठाकरे को समझेगा वक्फ कौन सी क्या चीज है. जब तक खुद पे बीतती नहीं है. आज बहुत सारे हिंदू समाज के लोगों का हक की जमीन, हक का घर ये वक्फ बोर्ड ने ले लिया है, उनकी जिंदगी बर्बाद कर दी है. वो जब तक उद्धव ठाकरे के ऊपर खुद पे बीतेगी नहीं तब तक उनको विषय समझेगा भी नहीं. ओवैसी के सुर में सुर मिलाते हुए जो दोनों जुड़वा भाई है यार, ओवैसी को दूर से देखेंगे तो उद्धव ठाकरे दिखता है, पास जाएगा तो दिखता रहे तो ओवैसी है. एक लास्ट कमेंट सर, महाकुंभ में विपक्ष मिसमैनेजमेंट को लेकर सवाल खड़े कर. देखिए, ऐसा है, जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने महाकुंभ का आयोजन किया है, कुछ भी पहले फायर की घटना घटी, उसके बाद तुरंत उसके ऊपर एक्शन लिया गया, वापिस सब कुछ ठीक हुआ गया. वैसे आज जो कुछ भी हुआ है, हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सक्षम है. महाकुंभ ये हमारे देश और विदेश में इनकी सराहना हो रही है. तो इसलिए उसके बारे में उंगली उठाने वाले ने 2 बार सोचना चाहिए. इस तरीके का आयोजन जो कभी भी कोई भी कांग्रेस या इंडिया अलायंस की सरकार नहीं सकती थी, वो इतिहास हमारे योगी आदित्यनाथ जी ने करके दिखाया है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.